भिवंडी कल्याण सीमा लगत कोनगांव में बाढ़ से बचाव के लिए पूर्व केंद्रीय मंत्री कपिल पाटिल ने 24 करोड़ रुपए की लागत से बाढ़ प्रतिरोधी बांध का निर्माण कार्य का उद्घाटन किया। आइए जानते हैं इस शुभारंभ के बारे में। भिवंडी के कोनगांव में बाढ़ से बचाव के लिए बड़ा कदम उठाया जा रहा है। पूर्व केंद्रीय मंत्री कपिल पाटिल ने 24 करोड़ रुपए की लागत से बाढ़ प्रतिरोधी बांध का निर्माण उद्घाटन किया। अवैध रेत खनन से क्रिक बैंक को हो रहे नुकसान को रोकने के लिए बड़ी परियोजना का शुभारंभ किया गया। पीडब्ल्यूडी और समुद्री बोर्ड की मंजूरी से 23 करोड़ 39 लाख रुपए की लागत से यह परियोजना का आरंभ किया जा रहा है। ग्रामीणों की वर्षों की पुरानी मांग अब पूरी हो रही है। ग्रामपंचायतींच्या सहकार्याने अनेक वर्षापासून धूप प्रतिबंधक बंधारा खाडेकिनारी व्हावा अशा प्रकारची मागणी केली होती आणि त्या मागणीला अनुसरून 5,37 लाखाचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर झाला, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 9 कोटी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 10 कोटी असा एकूण 24 कोटीचा निधी ह्या बंधाऱ्यासाठी मंजूर झालेला आहे, टेंडर झालेले आहे। त्यांची ही कामं दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याची लवकरच सुरू होती। खरं तर सक्शन पंप लावून आपला खाडी किनारा उद्ध्वस्त केल्यामुळे किनाऱ्याची धूप व्हायला लागली आणि मग पावसाचं पाणी हे गावात शिरायला लागलं आणि मग गावामध्ये राहणाऱ्या लोकांचं नुकसान त्याच्यामुळे व्हायला लागलं, घरांचं व्हायला लागलं, काही तबेले आहेत त्या तबेल्यांचं नुकसान व्हायला लागलं, शेतीचं नुकसान व्हायला लागलं। अशा प्रकारे खाडीचा किनारा फोडल्यामुळे खारं पाणी हे शेतीमध्ये मुरायला लागलं आणि म्हणून भाजीपाला करणं बंद झालं। पुन्हा एकदा मागचे दिवस परत यावे हा दृष्टिकोन ठेवून खरं शेतकरी हा सुजलाम सुफलाम शेती करून झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे। या बंधाऱ्याच्यामुळे शेतीमध्ये खारं पाणी जाणार नाही आणि खारं पाणी जर गेलं नाही तर कदाचित पुन्हा एकदा भाजीपाल्याच्या पिकाकडे शेतकरी वळतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि त्याच्यासाठी आपण हे 24 कोटी रुपये मंजूर केलेले आहे। कोणाला न देण्याचा प्रश्न नाही, कोणी काम केलं तर त्याचं त्यांनी घ्यावं। माझ्या कामाचं श्रेय कोणी कशाला घेईल आणि घेतलंही नाही पाहिजे, घेऊन दिलंही नाही पाहिजे। मी कोणाच्या कामाचं घेत नाही तर दुसऱ्याने माझ्या कामाचंही श्रेय घेतलं नाही पाहिजे।